नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मस्त असं चमचमीत झणझणीत गोडाधोडाचं तिखट चमचमीत असं खात राहायलाच हवं. मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मी काल बनवला होता चिवडा. आता उन्हाळ्यात मुलं घरी असतात किंवा मोठे पण घरी असले की त्यांना काही ना काही सतत खायला लागतं, मग असा चिवडा कामाला येतो. चला तर आपण याची रेसिपी बघूया. त्यासाठी मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत. हे 1 किलो मुरमुरे आहेत. त्याला 1 वाटी शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं हा मक्याचा चिवडा आहे जो आपण तळणार आहोत, तो पण घालते मी त्याच्यामध्ये. तुम्ही याचा सेपरेट चिवडा पण बनवू शकता, पण हे मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये खूप मस्त लागतात. लाल तिखट, मीठ, थोडासा कढीपत्ता. आता एक कढई ठेवायची आणि मुरमुरे एक 10 मिनटं भाजून घ्यायचे. म्हणजे काय होतं, ते चांगले क्रिस्पी होतात, असे चांगले कडक होतात, नरम अजिबात होत नाहीत, म्हणून ते भाजून घ्यायचे. एक 10 मिनटं मुरमुरे भाजून झाले कढईतून ते काढायचे. नंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. 2 ते 3 चमचे फक्त तेल घालायचं. तेल अजिबात जास्त वापरायचं नाही, मग तेल उरलं की ते वापरता नाही येत, म्हणून आधीच थोडंसं घालायचं. आता माझं इथं पहिल्यांदा तेल जास्त तापलं नव्हतं, त्यामुळे मकाचा जो चिवडा आहे तो पटकन तळला गेला नाही. थोडंसं अजून तेल तापू द्यायचं, मगच चिवडा तळायचा. तुम्ही जर कांचन ब्लॉग्सला नवीन असाल, चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, म्हणजे तुम्हाला माझे कुठलाही व्हिडिओ अजिबात मिस होणार नाही. आता हा आपला चिवडा चांगला तळलेला आहे, तो काढून घेऊया. तेल गरम असतं तर 2 मिनटात तो तळला गेला असता आणि थोडासा कडक झाला नसता, पण ठीक आहे. तर बाकीचा चिवडा मी तेल चांगलं गरम करूनच तळणार आहे. बघू शकता तेल गरम आहे, तर चिवडा किती फुलून येतो आहे वरती. आता जे आपले मुरमुरे होते त्याच्यात चिवडा घालून घेऊया. हा जो मक्याचा चिवडा आहे तो. राहिलेला बाकीचा चिवडा पण मी तळून घेते आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच मिक्स करून घेते. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही फक्त त्याच्यामध्ये तिखट नाही घालायचं आणि सेम चिवडा करायचा, ते पण आवडीने नक्की खातील. आता त्याच तेलामध्ये जे आपले शेंगदाणे होते ते पण एक 5 मिनटं तळून घ्यायचे, म्हणजे चांगले भाजेपर्यंत तळून घ्यायचे. सतत हलवत राहायचं, म्हणजे कुठलेही करपणार नाहीत आणि त्याला करपट वास पण येणार नाही. तर 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत, काढून घेऊया. जास्त वेळ भाजले की करपतात आणि मग चिवड्यामध्ये त्याला एक करपट वास लागतो, त्यामुळे जास्त पण नाही तळून घ्यायचे. शेंगदाणे पण मिक्स करून घ्यायचे, गरम आहेत तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचे शेंगदाणे पण. आता त्याच तेलामध्ये कढीपत्ता पण तळून घ्यायचा. कढीपत्ता फक्त 2च मिनटं तळायचा, लगेच तळला जातो, नाही तर मग तो पण करपू शकतो, म्हणून 2च मिनटं तळून घ्यायचा. कढीपत्ता घालायला अजिबात विसरायचं नाही, खूप छान टेस्ट येते चिवड्याला कढीपत्ता तळलेला जर कढीपत्ता घातला तर. कोथिंबीर पण मी तळून घेते, जास्त कोथिंबीर नाही घालायची, नाही तर मग चिवडा नरम पडू शकतो. 2 मिनटं कोथिंबीर पण तळून घेतलेली आहे, ती पण चिवड्यात घालून घ्यायची. आता बाकीचे साहित्य चांगलं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. आता कढईमध्ये अजून 2 चमचे मी तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडीशी जिरी, थोडीशी मोहरी, जिरी मोहरी चांगली तडतडली की 1 टेबलस्पून हळद,
आणि 1 मोठा चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं हे आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि आपला जो चिवडा आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचा. सगळीकडे पसरवून घ्यायचा अगोदर चमच्याच्या साहाय्याने. वरतून चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपले मिक्स करून घ्यायचं. खूप गरम असतं तोपर्यंत चमच्याने किंवा आपला जो झाऱ्या असतो त्याने मिक्स करून घ्यायचं. एक 2 मिनटं परत झाऱ्याने मिक्स करून घेतलं. जर असं थंड वाटलं की परत हाताने मिक्स करायचं, म्हणजे कुठेही लाल तिखटाचा किंवा हळदीचा